तर इथून रद्द झाली आहे. त्याच कारणास्तव कृपया करून पुढच्या ज्या मॅचेस आहेत, ज्या टीम आहेत त्यांनी लवकरात लवकर आपली उपस्थिती या ग्राउंडवरती नोंदवायची आहे. आपल्या माहितीसाठी चालू असलेला सामना पाहतोय आपण. साई आधार नागले त्यांच्या समोर असतील चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली. दुपारच्या सत्र बघा तुमचं विद्युत पुरवठा आपण पाहतोय खंडित झाला होता. त्याच कारणास्तव लाईव्ह कॉमेंट सुद्धा आणि लाईव्ह बंद होतं. परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस काय घडतंय. जस्टनच्या समोर पकडलं गेलंय LBW च्या रूपामध्ये. अजून एक फलंदाज बाजूने पाहतोय सैदार नागरे संघाचा. बघा या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज जी सायकल आहे तिथे सुद्धा इथे आगमन झालंय. पद्मजी शर्मा साहेबांच्या कडून ही आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज सायकल स्पॉन्सर केली जाते. यस ट्रॅक दुसऱ्या कलरची घातले. पेनल्टी असेल. पंच कोणाला? फिल्डिंग करणाऱ्या संघाला पेनल्टी असेल. नक्कीच 3 धावांची पेनल्टी लागली जाते चिरमाई स्पोर्ट्स कासारवाडी या संघाला. ज्या 3 धावा पेनल्टीच्या आहेत त्या शेवटला जोडल्या जातील. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. नव्याने फलंदाज झालाय. गॅप मध्ये चेंडूला खेळून गेला. चेंडू जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 वाट पाहतो. डीजे बघा धावसंख्या जाऊन पोहोचत 16 या अंकांवरती. तिथून आक्रमण केलं जातंय. बॅटर पाहतोय आपण नव्यानं आलाय विजय तुंबडा. त्यांच्या बॅट मधून एक चौकार आलाय. बघा आल्या आल्या डगआउट म्हणून सेट झाला बॅटर आणि रुपेश टोकरे या गोलंदाजाने आक्रमण केलंय. यावेळेस लोअर फुल्डर होता. ऑन साईडला ड्राईव्ह केला आपण पाहतोय. स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. त्यांच्या मार्फत एक सिंगल धाव येते. या सिंगल पेक्षा दुसरं काही मिळणार नाही या बॉल वरती. धावसंख्या मात्र 17 धावा लागल्या जात आहेत स्कोर कार्ड वरती. बघा 2 गडी पाहिल्या तर तंबूच्या आशाला पोहोचल्यात. परंतु इथून मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल कारण समोरचा संघ ताकदवर संघ आहे. भरत तळे म्हणा किंवा काश निपट यांच्याकडे नक्कीच
मोठे मोठे फटके असतात आणि ते नक्कीच आजच्या दिवसामध्ये मोठे फटके दाखवतील, यात काही शंका नाही. तर त्यासाठी आपल्याला धावा कमीत कमी 50 ते पार करावी लागेल साईराम नागले संघाला. यावेळेस ऑन साईडला उडवलाय, सर्व बॅटीने चेंडूला खेळून काढलाय, गॅप मध्ये चेंडू जातोय, शतकाच्या मस्तकाला दस्तक देत टाटा बाय बाय करत चेंडू सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. त्या बॉलवर आलाय चौकार 4. लाईन मारी बीजे बघा, चौकार आलाय पुन्हा एकदा. भरत बीज यांच्या बाहेर मधून एक चौकार आलाय. या षटकामध्ये विचार करता आक्रमण करण्याचं काम यावेळेस सायदार नागले संघाने केलंय. बघा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु थोडासा ऑप्शनचा मारा बाहेर होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धाव येते एक अव्वांतर. धावसंख्यात होतोय बदल, धावसंख्या पाहतो पण 22 या अंकांवर जाऊन पोहोचते. 22 धावा लागल्या जात आहेत. चेंडूचा विचार केला तर या षटकातील 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील. यावेळी ऑन साईडला धमाका केलाय का नाही, मुस्तामिक स्ट्रोक होता, चेंडू हवेत होता आणि सुंदर झेल इथे टिपला गेलाय. आणि फलंदाज पाहतोय आपण भरत पाहतोय आपण बॅक टू आउट गॉन. तिसरा हात बसतोय सायदार नागरे संघाला. लाईन मारी लाईन डीजे न्यू बॅटर आपण पाहतोय करण तुंबडा येतोय. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचली गेली आहे 22 अंकांवरती. आणि नव्याने गोलंदाज पाहतोय पण तिसरं षटक हाताळण्यासाठी निलेश तुंबडा येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बघा मला वाटते आज आकाश रिपटनी थोडस मागायला घेतलंय गोलंदाजसाठी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मला वाटते येतील. नव्याने गोलंदाज आपण पाहतो पहिला चेंडू लेफ्ट राऊंड विकेटचा मारा, पहिला चेंडू तेज तर्रार गतीमध्ये बॅटरला बीट केला पूर्णपणे. बघा बॅटिंग करताना बॅट्समनचं फुटवर्क नव्हतं, त्याच कारणास्तव हा चेंडू निर्धाव आलाय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आव्या बॅटने खेळून करायचा, परंतु यावेळेस थोडासा टप्पा बाहेर ठेवला गेला होता. याचं कारण पाहिलं तर वाईड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक अवांतर धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचते. 23 धावा स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. या षटकातील चेंडू पाहिला तर डॉट येतोय. यावेळेस पुन्हा आपण पाहतोय पंच आमच्या बदला वळाय तर पंचांचा इशारा वाईड बॉलचा आलाय. बघा या षटकामध्ये विचार केला पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू वाईड, तिसरा चेंडू डॉट, पुन्हा एकदा वाईड. जे एक चांगला चेंडू हाताळतो, एक खराब चेंडू हाताळतोय गोलंदाज. मुस्तामिक स्ट्रोक आहे, चेंडू हवेत यष्टांच्या मागे सुंदर झेल आकाश रिपट आणि टिपलाय. आणि बघा फलंदाज होतोय फेल. विजय तुंबडा यांच्या खेळ लागतोय पूर्ण विराम. विजय कल्पेश येतोय, कल्पेश भंडार येतोय. या षटकामध्ये या कमबॅक करण्याचं काम यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय निलेश तुंबडे यांनी केलाय. की जो 2 खराब चेंडू हाताळल्यात, परंतु लाईन लेंथ चांगली हाताळलाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटरला बीट केलाय. शॉट चेक करण्याचा प्रयत्न केला होता इकडे बॅटरने. नव्याने बॅटर आलाय आपण पाहतोय कल्पेश भंडारा आणि त्याच्या बॅटीला कोणताही चेंडू स्पर्श झाला नाही. अजून एक चेंडू पाहिला या षटकातील डॉट आलाय.
लोअर फिल्डर बॉल यावेळेस बघा आपण मिड ऑफ मध्ये हा चेंडू खेळून काढलाय डीप मध्ये फिल्डर पाहतोय आपण आणि रनआउटच्या मध्ये अजून एक फलंदाज बाद होतोय यावेळेस खांदे थोडेसे ढासाळले पाहतोय सायदर नागले संघाचे विकेट वर विकेट डाऊन होताना पाहतोय. पाच चेंडूचा खेळ झाला या तिसऱ्या षटकातील यावेळेस पुढचा चेंडू कोलगोरचा पाहिजे होता हेलिकॉप्टर उडण्याचा प्रयत्न केला होता पण तू बघा बॅटला चेंडू बरंच झाला चुंबन घेतला होता आणि आता पण फ्लाइंग स्लिप मध्ये हा चेंडू निघून गेला होता. एक सिंगल येते शेवटच्या बॉलवरती षटक संपते तिसरं आणि 3 षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 26 या अंकावर जाऊन पोहोचते. 26 धावा एसडीजे. आदिवासी जात आम्ही राहतो डोंगरात आमचं जंगल घर तोडून करू नको नाश निसर्गाचे पूजक बिरसा मुंडा आमचं दैवत राणी झलकारी बाई तंट भिल आमचे जन जय जोहार जय आदिवासी. थँक्यू डीजे. सूरज येतोय देव गोलंदाज आपण पाहतोय सूरज येतोय सूरज भुजड. आकाश यांनी मला वाटते आज नवीन चेहरे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला दाखवलेत कारण पुढच्या मॅच साठी आपल्याला पाहायला मिळतील. आकाश नक्कीच पहिला चेंडू आपण पाहतोय टाकण्याचा प्रयत्न केला पावलामध्ये थोडासा बिघाड झालाय गोलंदाज आपण पाहतोय सूरज भुजड यांचा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहतोय एक लेफ्ट आर्म गोलंदाज पाहतो आपण बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू हाफ ट्रॅक वर पोल केलाय फटका फसला चेंडू हवेच्या शत्रू चेंडूच्या खाली आणि अजून एक गडी पाहतो आपण तंबूच्या आशयाला येताना पाहतोय. डीजे न्यू बॅटर पाहतोय अजय येतोय अजय कोदे. या इनिंग मध्ये विचार केला गेला तर 6 गडी आपण पाहतोय सायदार नागले संघाच्या तंबूच्या आश्रयात जाऊन पोहोचलेत म्हणजे अर्धा पेक्षा जास्त संघ आपण पाहिलं तर डगआउट मध्ये जाऊन बसलेला आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय अजय येतोय अजय यांना आता मोठी पारी खेळावी लागेल कारण शेवटचे 5 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून कमीत कमी किमान 40 धावेपर्यंत पोहोचावं लागेल म्हणजे एक फायटिंग टोटल इथे उभी केली जाईल कारण कासारोडे संघ पाहिला तर एक ताकदवर संघ आहे. भरत तळे म्हणा किंवा आकाश रिपट यांची वर्णी आयकॉन म्हणून लागली जाते. ते 2 आक्रमक खेळाडू आपण पाहतोय त्या संघामध्ये आहेत म्हणजे एक फायटिंग टोटल पर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसरा चेंडू पाहिला तर डॉट आलाय इथून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पाहतोय 26 या अंकांवरती जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेस उडवला बॉलला गॅपल चेंडू घेऊन गेला शत्रू काय त्याच्या मस्तकात टाटा वाय करत चेंडू सहज निघून गेलाय. 6 धावांसाठी येतोय षटकार 6. प्रॉपर टायमिंग केलं या बॉलला पेस होता गोलंदाजाकडे आणि पेसचा पुरेपूर वापर केला बॅटरने फक्त आणि फक्त बॉलला मिड वरती खेळा मिडल केला आणि सरळ या बॉलला पाठवून दिलाय 6 धावांसाठी. षटकार आला या तिसऱ्या बॉल वरती. या षटकाराची धावफलक आपण पाहतोय 32 या अंकावर जाऊन पोहोचते. इथून सुद्धा अजून पाहिलं तर 8 धावा करणं गरजेचं असेल एक 40 चा आकडा पार करणं गरजेचं असेल या 3 चेंडूवरती. 40 धावा लागले जातील का ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 3 बॉलचा खेळ बाकी असतील. यावेळेस पाहतो आपण अजय कोदे यांच्या बॅट मधून एक षटकार आलाय
अजय यांना मोठी पारी खेळावी लागेल आणि ते आता सिद्ध करताना पाहतोय. पहिला चेंडू फेस करताना डॉट केलाय पण दुसऱ्या बॉल मध्ये आक्रमण केलाय. लेफ्टी वर्सेस लेफ्टीचं हे बॅटल आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या बॉलवरती बाजी मारली होती गोलंदाज सूरज यांनी, परंतु दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकून अजय यांनी सुद्धा आपली बाजी दाखवली आहे की मी इथे थांबणार नाहीये, मी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी इथून मोठा खेळ करणार. यावेळेस लॉट मध्ये बॉल सर्व पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती येतोय षटकार 6. काय ते बच्चावानी चालेस जवाई कोंबडा कापायचा आहे ना. येऊ ना आज तुम्ही त्याला मी लाहायचो थँक्यू डीजे. ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, ये तो आपली टीम की जरूरत देखते. बघा धावांची गरज होती, धावांचा जो डोंगर उभा करत होता त्याची गरज होती, जी धावांची भूक होती ती इथे मिटवली जाते अजय कोदे या बॅटर कडून. 2 चेंडू 2 षटकार आल्यात. षटकाची तिकडी कंप्लीट होईल का? हाफ ट्रॅकर होता यावेळेस बघा, उसळी घेणारा चेंडू होता आणि यस पंचांनी मला वाटते 1 फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा केलेला आहे. पहिला बाउन्सर इथे हाताळला गेला गोलंदाज सूरज बुजर. शेवटचा बॉल या इनिंग मधील. यावेळेस लोअर फुटचा बॉल होता, शॉटला आपण पाहतोय ऑन साईडला खेळून गेलाय फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये नक्कीच फलंदाज इथे बाद होईल. रनआउटच्या रूपामध्ये अजय यांच्या खेळ लागते पूर्ण विराम या शेवटच्या बॉलवरती. धावसंख्या पाहतो आपण 39 झालेत आणि पाहतो आपण 3 धावा ऍड केल्या जातील पेनल्टीच्या, म्हणजे 3 धावा जोडल्या गेल्यानंतर 42 धावा लागल्या जात आहेत आणि 43 धावांचा टार्गेट इथे सेट केलं जाते. नाण्याची एक बाजू पाहिली आपण, 43 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलाय. नाण्याची दुसरी बाजू सुद्धा आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. 43 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील आकाश रिपट आणि भरत तळे यांच्याकडून. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया. एस डीजे
43 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे सैदार नागले संघाने. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय, ज्याच्या नावावरती एक मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्याला मिळाले तोच आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे आकाश रिपट. एक मोठा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती. आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण भरत तळे त्यानंतर पाहतोय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय करण. पहिला बॉल आकाश रिपट साठी. पहिला बॉल मिस्टामिंग झाला, चेंडू हवेत आहे. कॅच आहे की मॅच आहे? कॅच इकडे ड्रॉप झालाय बघा. पहिलाच बॉल होती, संधी इथे मिळाली होती, परंतु बघा पहिल्याच बॉल वरती हा कॅच इकडे ड्रॉप झालाय. आणि पहिल्याच बॉल वरती 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने आपण पाहतोय संघाचा अकाउंट ओपन होते. कॅच नाही तरी मॅच मला वाटते गमावली आहे सैदार नागले संघाने, कारण हा मोठा खेळाडू आहे आणि त्याचा पहिलाच चेंडू त्याचा झेल उडाला होता, तो कन्वर्ट करणं गरजेचं होतं. ते झेल ड्रॉप झालाय. आता इथून आकाशाने एक जेवण मिळालं आणि त्याचा नक्कीच फायदा घेतील. पहिल्याच बॉलची झेल सुटलाय. पहिल्याच बॉल 2 धावा आल्यात. दुसरा बॉल करणचा. यावेळी विस्टामिंग झाला, पुन्हा चेंडू हवेत आणि गरीबाद मोठा असा लागला जळाला. आकाश रिपट बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. थांब, जव्हारचा डॉक्टर वाजवा. वाजव मग. डीजे बघा दुसऱ्या बॉलवरती घडीगारच केलाय. खरं मोठी विकेट मिळवलाय. आकाश रिपट सारखा एक महत्वाचा खेळाडू तंबूच्या आशेला पोहोचलाय. रुपेश आलाय. रुपेश टोकरे यांच्याकडे आक्रमण करण्याचं नक्कीच काम केलं जाईल, परंतु बघा पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु पंचांनी पाहिलं तर दाद फेटाळले. इम्पॅक्ट मला वाटतं एक्स्ट्रीमच्या बाहेर होता, त्याच कारण पंचांनी कोणत्याही रिॲक्शन दाखवलं नाहीये. डॉट आलाय. या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलाय चिरमय स्पोर्ट्स कासारवाडी संघाला. महत्वाचा खेळाडू पाहतोय या तंबूच्या आशेला पोहोचलाय, परंतु भरत यांच्याकडे नक्कीच नजरा लागल्या जातील. नॉन स्ट्राईक एंडला भरत सुद्धा आहेत. यावेळेस शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक चेंडू पाहिला तर डॉट झालाय. या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटवरती नेऊन ठेवलाय चिरमाई स्पोर्ट्स कासारवाडी संघाला. बघा शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या 2 षटकार तिकडे कुठेतरी कॉन्फिडन्स पाहिलं तर बिल्ड झालाय सैदार नागले संघाचा, आणि त्या कॉन्फिडन्स बिल्ड झाल्यामुळे चांगली गोलंदाजी तिथे करताना पाहिलंय. पुढचा बॉल यावेळेस पुढे सरसावून बॉलला सरळ उडवलाय आणि पाठवलाय. मी आहे, मी ठोकणार, मी जिंकवणार हे दर्शना एक षटकार आलाय रुपेश टोकरे यांच्या बॅट मधून. बघा जे पहिल्या 4 बॉलवरती प्रेशर इथे क्लिअर केलं होतं चिरमाई स्पोर्ट्स कासारवाडी संघावरती, प्रेशर रिलीज केलाय या षटकाराने. धावसंख्या पाहतो पण 8 वर जाऊन बसते. 8 रन्स ऑन बोर्ड, 8 धावा. त्याच पुन्हा एकदा पुढे सरसावून हाफ ट्रॅक करता फटका चांगला सजवला. तिथे शतोषक आहे, चांगला शतोषक पाहतोय. फेकी सुद्धा चांगली झाली होती, परंतु सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय फलंदाज आपण पाहतो रुपेश टोकरे. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 9 या अंकावर जाऊन पोहोचते. महत्वाची विकेट एका तंबूच्या आसरा पोहोचलाय. यस डीजे.
शेतकरी आम्ही कामगार सारी माया लाल झेंड्यावर शेतकरी आम्ही कामगार थँक्यू डीजे यश. नवीन गोलंदाज पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक वरती यश तुंबडा येतोय. यश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. पहिला चेंडू घेऊन या दुसऱ्या षटकातील पॉवर प्लेचं बंधन होतं ते तुटलं आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केलाय कर्णनी, परंतु पॉवर प्ले तुटलाय. आता शतरसिंग थोडस खुललं गेलाय. पाहतो आपण ऑन साईडला फटका सजवलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहतो डीप मध्ये फिल्डर आहेत थोडेसे थांबले गेले. तिकडे फायदा पाहिला 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावांशी बघा इकडे गचाळ शतरक्षण बॅकअप सुद्धा आलं नव्हतं. तिसरी धाव झाली आणि चौथ्या धावाचा प्रयत्न. काय घडते इथे? चौथी धाव इथे पळून कंप्लीट केली जाते. बघा खराब फिल्डिंगचं प्रदर्शन पाहतो आपण साईदार नागले या संघाकडून. बघा आपण महत्वाची विकेट इथे मिळवलेली आहे. एक आपण फायटिंग टोटल सुद्धा इथे उभं केलंय. इथून जर तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर तुम्ही या मॅच मध्ये पकड बसू शकतात. परंतु इकडे पकड आहे थोडीशी लूज झाली आणि त्याचा फायदा पाहिला तर 4 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. आणि या 4 धावांची धावफलक आपण पाहतोय 13 वर जाऊन 13 रन्स ऑन बोर्ड 13 धावा. हाफ ट्रॅकर होता त्यावेळेस पोलचा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला रुपेश यांनी, परंतु बॅटन बॉल संपर्क इतका चांगला झाला नाहीये. चेंडू सरळ यष्टाच्या मागे निघून गेला होता. डॉट चेंडू आलाय. पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा पुढे सुरसावून हॅमर करण्याचा प्रयत्न केला. मिस्टामिंग झाला. चेंडू हवेत आहे. शतरषक आहे मिड ऑन मध्ये. चांगलं शतरषण पाहतोय आपण. फेकी सुद्धा खराब केलेली फेकी, परंतु बॅकअप इकडे चांगलं होतं. त्याच कारण पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल या धावमध्ये थांबावं लागते. आता पाहतो पण भरत त्यांना स्ट्राईक मिळाले. भरपूर वेळानंतर भरत यांना स्ट्राईक वरती आणलं जाते. भरत तळे यांचा विचार केला तर भरत सुद्धा एक आक्रमक खेळ फलंदाज आहेत आणि त्यांची सुद्धा वर्णी लागली जाते ऍज अ आयकॉन म्हणून. आणि तोच फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. 15 चेंडू मध्ये 29 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. यावेळेस लेग स्टिक सोडून जाणारा बॉल होता. पंचांकडे अपील केली जाते, परंतु पंचांचा इशारा पाहतो आपण वाईडचा येतोय. एक अव्वंतर धाव अतिरिक्त धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या पाहतो 15 वर जाऊन 15 रन्स ऑन बोर्ड 15 धावा. इथून इक्वेशन पाहतो आपण 15 बॉल 28 ची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. तू मॅच मध्ये बनत असेल तर चांगली गोष्ट दे आणि चांगली फिल्डिंग करावी लागेल. फुल टॉस बॉल स्लॉक स्वीप केलाय. चेंडू हवेत. छत्रक चेंडूच्या खाली. पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे झेल कंप्लीट केला गेलाय. बघा भरत यांच्या खेळीला लागले पूर्ण विराम. भरत तळे स्वस्तामध्ये भारताला पाहतोय. जंगल ना वाघ आकरे आगे डोळा मासे आग वाकर वाघ हाव जंगल ना वाघ आकरे आगे डोळा मासे आग आडवा कडून हलका मलिना तीर ना तलवार एकच बुक्का चले आदिवासीला सिक्का एकच बुक्का चले आदिवासीला सिक्का एक काना दुक्का चले आदिवासीला सिक्का एक काना दुक्का चले आदिवासीला सिक्का. चला वेळ जास्त खर्च होतोय. कुंदन येतोय न्यू बॅटर पाहता पण कुंदन बर्फे करतोय. स्ट्राईक होते असेल
5वा बॉल या दुसऱ्या षटकातील न्यू बॅटर आपण पाहतोय लेफ्टी बॅटर स्ट्राईक वरती आलाय. चल जास्त वेळ खर्च करू नका नागालँड संघ. यावेळेस फटका चांगला इन साइड आउट करण्याचा प्रयत्न केला. फिल्डर झाली चुकी. साधा सोपा झेल इथे सोडला गेलाय आणि बघा थ्रो सुद्धा खराब केलाय. बॅकअप नव्हतं पण तू बघा बॅकअप सुद्धा टायमावरती आला आणि सुंदररित्या चेंडूला फील्ड केलं. फक्त आणि फक्त एकाच धावावरती समाधान व्हावं लागते या बॉलवर. बघा इथे काय घडलंय एका बॉलवरती भरपूर काय घडलंय. बघा कॅच उडवला होता स्टॅमिंग स्ट्रोक होता इथे कॅच सुटलाय. नंतर पाहिलं तर थ्रो सुद्धा खराब झाला होता. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाहीये दोन्ही बॅटरने. फक्त आणि फक्त एकच धाव त्या बॉल वरती मिळाले. या एका धावीची धावपला गाऊन पाहतो 16 या अंकांवर जाऊन पोहोचते. 16 धावा स्कोर काढायला लागतात. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील. या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केलाय. एक चौकार आला त्यानंतर पाहिलं तर कमबॅक केलाय. यावेळेस नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. नो बॉल. त्यास 3 षटक आपण पाहतोय ऑफ साइडला लावले गेले आहेत. त्याच कारणाचं पाहिलं तर आपण पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. बघा फील्ड रिस्ट्रिक्ट आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण पाहतोय पंचांनी हा नो बॉल दिलेला आहे. 4-5चं कॉम्बिनेशन ठेवणं गरजेचं असते पण आपण पाहतोय एका बाजूला 3 षटक लावले होते ऑफ साइडला. 30 सर्कल मध्ये 3 यस 30 मध्ये 3 षटक होते. त्याच कारणाचं पाहिलं तर पंचांनी नो बॉल दिलाय. 2 होते यस. धावसंख्या पाहता पण 19. फ्रीडचा बॉल असेल रुपेश टोकरे स्ट्राईक वरती. फ्रीडचा बॉल या बॉल वरती नक्कीच मोठा फटका खेळण्याची संधी इथे बॅटरला मिळते. मोठा फटका येईल का या बॉल वरती. फ्रीडचा बॉल आहे शेवटचा बॉल या षटकातील. यावेळी पुढे सरचा इनसाइड आउट कव्हर काही षटक आहे. त्याच्या हातातून हा चेंडू निसटून डायरेक्ट सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावांसाठी येतोय नशिबाची साथ येतोय षटकार. राणी तुला मैं प्यार करसू अरे डार्लिंग आय लव यू आय लव यू कानन तुम काली देसू मुझे डार्लिंग आय लव थँक्यू डीजे. गणेश येतोय. गणेश तबाले येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती धावसंख्या मारून 25 वर जाऊन पोहोचते. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. आपण कंपॅरिझन पाहतोय 2 षटकानंतर 22 धावा होत्या सायदर नागले संघाच्या. इथे 25 धावा आहेत आणि विकेट्स इकडे पाहिले तर एक जास्त गमावली होती परंतु इथे जमेचे बाबू आपण कासाडोळे संघाची पाहतोय 1 विकेट कमी गमावलाय. फक्त 2 विकेट गमावल्या आहेत. इथून मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके मारावे लागतील. इक्वेशन मध्ये 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस स्ट्रोक स्वीप केला चेंडू सहज गाडीने खेळून काढलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार 6. डीजे 11
पहिला चेंडू मारायला लागण्याची आवश्यकता. मॅच इकडे पाहिलं तर बनली गेली आहे कासरवाडी संघाच्या बाजूने. दोन महत्वाचे खेळाडू तंबूच्या आशेला पोहोचले, परंतु इथून चांगली फलंदाजी रुपेश आणि यावेळी हाफ ट्रायलचा पोल केलाय, पॉवरफुल आहे. नक्कीच चेंडू जाईल सर आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी येतोय षटकार 6. थँक्यू डीजे. बघा पहिल्या 2 षटकाचा विचार करा. पहिल्या 2 षटकामध्ये 6000 संघ खरं तर फ्रंटफूट वरती होता, परंतु या 2 बॉल वरतीच आक्रमण करून पूर्णपणे मॅचचा पारडा चेंज केलाय बॅटर कुंदन बर्फकरांनी. यावेळेस बघा खोदून काढल्या चेंडूला सरळ बॅटेनी. मिड ऑन मध्ये आपण पाहतोय फिल्डर आहे, त्यांच्याकडून थोडंसं फंबल झालंय. एक सिंगल धाव येते. रुपेशचा विचार केला 9 चेंडू मध्ये 20 धावांवरती खेळी करतोय. अप्रतिम खेळी यावेळेस रुपेश यांनी बजावली गेली आहे, कारण 2 महत्वाचे खेळाडू जे बॅटर इन्फॉर्म आहेत ते तंबूच्या आशेला पोहोचलेत, परंतु स्वतःच विश्वास इथे दाखवला गेलाय. जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. चेंडू असतील 9 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 5. यानंतर होणार सामना आपण पाहतोय. याचा जो संघ विजयी होईल त्याच्या समोर असेल ओमसाई बंगली संघाच्या कर्णधाराने कृपया करून टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे. यावेळेस पुढे असताना चेंडूला खेळून गेला, चेंडू जातोय चकू आणि चेंडू सी मारेशा पार. मिळतील धावा 4. त्या बॉल वर आलाय चौकार. थँक्यू विजय. स्कोर पाहता पण लेवल झालाय. एका धावेची आवश्यकता आहे असं वाटलं तर पहिल्या 2 ओव्हर मध्ये साईदार नागले संघ आपण असं वाटत होतं की मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करेल, मॅच कुठेतरी जिंकून जाईल, परंतु तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे काया पलट करून टाकलाय रुपेश आणि कुंदन या बॅटरने. पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने झुकवली गेली आहे, जणू काही खिशात टाकली आहे ही मॅच. एका धावेची आवश्यकता आहे आता इथून जिंकण्यासाठी कासरवाडी संघाला. मुस्तामिंग चेंडू हवेत, शतरक्षक पाहतोय आपण चेंडूच्या खाली, आणि त्यांनी सुद्धा झेल इथे सोडला गेलाय आणि विजयाची धाव इथे कंप्लीट होतोय. सामना जिंकतोय चिरमाई स्पोर्ट्स कासरवाडी संघ. हडलक साईदार नागले संघ. चला चिरमाई स्पोर्ट्स कासरवाडी भरत टॉस साठी यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर रुपेश टोकरे. 11 चेंडू मध्ये 25 धावा ज्यांनी केल्या तोच ठरतोय मॅन ऑफ द मॅच. रुपेश यांनी यायचं आहे आणि भरत तुम्ही सुद्धा यायचं टॉस साठी. जास्त वेळ खर्च करू नका कृपया करून.